मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून उन्हाळी कांदा बियाणाविषयी जबरदस्त नावाजलेल्या त्याचबरोबर जबरदस्त उत्पादन क्षमता आणि आकर्षक रंगाची जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, त्या बियाणाचा जर आपण विचार केला तर ते बियाणं म्हणजे मित्रांनो येलोरा गुलाबी। मित्रांनो, उन्हाळी कांद्यामध्ये येलोरा गुलाबी ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे। चांगली उत्पादन क्षमता बरोबरच आकर्षक रंग देखील आपल्याला या व्हरायटीचा बघायला मिळत असतो। एकंदर मित्रांनो, येलोरा गुलाबी या व्हरायटीची साधारणतः लागवडीपासूनचा जर आपण विचार केला तर साधारणतः पुनर्लागवडीनंतर ही व्हरायटी 120 ते 130 दिवसांमध्ये तयार होत असते, म्हणजे उपाडणीसाठी येत असते। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हरायटीचा रंगाचा जर आपण विचार केला तर साधारणतः गुलाबी रंग या व्हरायटीचा आपल्याला बघायला मिळत असतो। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हरायटीचा जर आपण एकंदर जर प्रति एकर उत्पादन क्षमतेचा जर विचार केला तर साधारणतः 165 क्विंटलपासून तर 220 क्विंटलपर्यंत प्रति एकरामध्ये या व्हरायटीचं आपण उत्पादन घेऊ शकतो। मित्रांनो, ही व्हरायटी उत्पादन क्षमता चांगली असल्यामुळे या व्हरायटीकडे तुम्ही 100% जाऊ शकतात। मित्रांनो, यामध्ये या व्हरायटीचा जर आपण एकंदर स्टोरेजचा जर विचार केला तर आपण चाळीमध्ये जर ठेवण्याचा जर विचार केला तर साधारणतः 6 ते 7 महिन्यापर्यंत आपण या व्हरायटीची स्टोरेज आपण चाळीमध्ये करू शकतो। त्यामुळे मित्रांनो, या व्हरायटीकडे 100% तुम्ही जाऊ शकतात। याची लागवड देखील करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। मित्रांनो, या व्हरायटीची जर तुम्हाला जर लागवड करायची असेल तर प्रति एकरासाठी 2.5 ते 3 किलोग्रॅमपर्यंत प्रति एकरासाठी बियाणाची तुम्हाला आवश्यकता असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या बियाणाची लागवड केल्यानंतर साधारणतः 45 दिवसांच्या आतमध्ये किंवा 45 ते 50 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या व्हरायटीच्या रोपाची लागवड म्हणजेच पुनर्लागवड करणं गरजेचं आहे। मित्रांनो, योग्य वेळेवर योग्य लागवड, योग्य नियोजन, योग्य खत व्यवस्थापन जर या व्हरायटीला जर तुम्ही केलं तर चांगल्या प्रकारे उत्पादन क्षमता या व्हरायटीचं आपल्याला बघायला मिळत असतं। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही येलोरा गुलाबी या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात, तुम्हाला 100% उत्तर दिलं जाईल।